नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके नेता, राजकारणातली दादा, एक झंझावत, आदरणीय स्वर्गीय अजित पवार यांचा अंतिम संस्कार आज बारामतीला पार पडला. अक्रॉस द पार्टी लाईन सगळ्याच वेगवेगळ्या राजनीतिक पार्ट्यांचे नेता होते. अगदी आंध्र प्रदेश पासून तर गोव्यापर्यंत बऱ्याच राज्यातले मोठमोठे नेता अंतिम दर्शनासाठी आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः उपस्थित होते. नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि हा अंतिम संस्कार पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंडे या सगळ्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की दादांची जागा त्यांनी घ्यावी, म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अर्थमंत्रीपद सांभाळावं. आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांची हीच इच्छा, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गेल्यानंतर असं कुठलं मोठं व्यक्तिमत्वच नाही. छगन भुजबळ बऱ्याच लोकांशी पटत नाही. सुनील तटकरे फार जवळचे, पण कोकणपुरते मर्यादित. प्रफुल्ल पटेल वर किती विश्वास ठेवायचा, म्हणजे शरद साहेबांचीच नाही झाले ती इथे काय होतील. आणि मराठा नसणं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते मराठा नसताना सुद्धा त्यांना मोठ्या पदावर ठेवण्याची हिंमत अजितदादांची होती, कारण दादा सगळ्यांना सामावून घेत होते. सुनेत्रा ताई तशा करू शकतील का? सुनेत्रा ताईंच्या जीन्समध्ये राजकारण आहे, म्हणजे त्यांचं माहेर पदमसिंग पाटलांच्या त्या लहान बहीण आहेत त्या. राजकारणाचं बाळकडू घरीच त्यांना मिळालं. पण मग पवार परिवारात आल्यावर त्या घरगुती आपल्या कामात आणि ज्याला आपण म्हणतो हाऊसवाईफ, त्याच कामात त्या व्यस्त होत्या. पहिल्यांदा त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायसाठी सुप्रियाच्या समोर उतरवण्यात आलं होतं. तो दुर्दैवी निर्णय होता असे दादा हयात असताना कित्येक वेळा बोललेत. त्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं. पण राजकीय कार्यकर्ती अशी काही मोठी त्यांच्याकडे जमेची बाजू नाहीये. किती त्या दोन्ही राष्ट्रवादी एक होतील का? दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर सर्वात मोठा प्रश्न आहे की एक राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, एक बीजेपी सोबत. मग शेवटी दोन्ही एकत्र आलेली राष्ट्रवादी कोणासोबत जाईल? किंवा शरद पवार राजकारणात पूर्णपणे संन्यास घेऊन पार्टीची पूर्ण बागडोर, म्हणजे ज्याला म्हणतात पार्टीचं नेतृत्व, कंट्रोल सुप्रियाकडे देतील आणि मग सुप्रिया दोन्ही राष्ट्रवादींना घेऊन सुप्रिया दिल्ली पाहतील, सुनेत्रा मुंबई पाहतील, असं काही होऊ शकतं का? पुढे बाय इलेक्शनमध्ये राज्यसभेत मग दोन्ही मुलांपैकी कोणाला एखाद्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न आहे काय? असे बरेचसे प्रयोगांवर विचार चालू आहे. पण उद्या सुनेत्रा ताईंनी जरी उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि अर्थमंत्रीपद जरी त्यांच्याकडे आलं, तर ते मंत्रालय नीट चालवू शकतील का? सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण अर्थ मंत्रालय फार मोठं मंत्रालय आहे आणि ते फार जटिल आहे. दादा ते करू शकत होते, म्हणून प्रत्येक सरकारने दादांना अर्थमंत्री पद बहाल केलं आणि दादांनी वर्षानुवर्ष ते नीट सांभाळलं. भारतीय जनता पार्टीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं,
तर त्यांना हे सोयीस्कर पडतं, की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील आणि अर्थमंत्रीपद सांभाळतील. म्हणजे ते पूर्णपणे भाजपच्या भरोश्यावर राहतील. कारण मग मंत्रिमंडळात ते पूर्ण मंत्रालय मुख्यमंत्रीच चालवतील बाय एंड लार्ज. जे दादांच्या वेळेला कुठल्याही मुख्यमंत्र्याला ते अशक्य होतं. दादाला लगाम घालणारे मुख्यमंत्री अजून आलेच नव्हते. मग अशा वेळेला मंत्रिमंडळातले बरेचसे सदस्य त्यांना हेच सोयीचं पडतं. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, की सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या, की आपल्या सगळ्यांची मंत्री पदं बहाल राहतील आणि कसं का होईना मंत्री पदावर तर बसून राहू. पण मग भाजपा पूर्णपणे राष्ट्रवादीचं कंट्रोल करेल काय? कारण या ऑटो रिक्षा सरकारमध्ये प्रत्येक घटकाला आपल्या अधिकारांसाठी भांडावं लागतं. एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या मंत्र्यांसाठी भांडतात. आपल्या पार्टीसाठी भांडतात. तिकडे अजित पवार पूर्णपणे मोर्चा सांभाळून होते. तर एक मोर्चाची बाजू जर लंगडी पडली, तर मग तो भाजप पूर्णपणे तो गिळंकृत करायला मागे-पुढे पाहणार नाही. दादा गेल्यानंतर लगेच असं विश्लेषण करणं हे जीवावर येतच. परंतु हे राजकारण आहे. राजकारण कोणासाठी थांबत नाही. दादा पुढे काय? हा प्रश्न दादाच्या अंतिम संस्कारानंतरच सुरू झाले. जर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या, तर मग पवार परिवारातला रोहित पवार किती पुढे आणणार त्याला? आणि रोहित पवारासाठी राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचे जे जुने साथी आहेत, ते किती तयार असतील? कारण अजित पवारांसमोर कोणी शब्द काढत नव्हता. पण अजित पवार नसल्यावर प्रत्येक जण आपला सूर लावल्याशिवाय राहणार नाही एवढंही नक्की. महत्वाकांक्षा सगळ्यांनाच आहेत. पण कसं पार्टी चालवतील आणि सुनेत्राताई किती या प्रपोजलला हो म्हणतील? या मग शेवटी सगळे शरद पवारांकडे पाहतील, की शरद पवार म्हणतील तसं. बरेचसे पेच आहेत. जितकं वाटतं तेवढं सोपं नाही. शरद पवारांच्या अनुशंसाने जायचं म्हटलं, की मग इंडिया का एन-डी-ए हे धर्मसंकट समोर राहतं. आणि शरद पवार जीवनाच्या मतलब आपल्या राजकीय कारकीर्द आणि वयाच्या या घटकेल पुन्हा भाजपासोबत जातील का? प्रश्न हे आहे. नाहीतर त्यांच्यापुढे दुसरा पर्याय पर्याय काय आहे? की जसे समोरासमोर लढत होते तसेच समोरासमोर लढायचं. शरद पवार आपली पार्टी सांभाळतील, सुनेत्रा पवार आपल्या पार्टी सांभाळतील. पण ज्या सिंगल हँडेडली आणि आयरन ग्रिप पुरे ताकदीनं अजित पवार आपला मोर्चा सांभाळत होते. त्या ताकदीचा नेता कोणी आता सध्या राष्ट्रवादीमध्ये आहे का? प्रश्न हा आहे. कार्यकर्त्यांना जोडणारा त्या सुनेत्राताई करू शकतात. पण सुनेत्राताई किती? कारण हा पण एक भविष्याचा प्रश्न आहे. उलटही होऊ शकतं. सुनेत्राताई दादांसारख्याच कणखर होऊन पार्टी पण सांभाळू शकतात आणि राजकारणही सांभाळू शकतील. तर मग ती दादाची उणीव भरून निघेल. परंतु या घटकेला जेवढं सुनेत्राताईंबद्दल आपण ऐकतो, जेवढं सुप्रियाताईंबद्दल ऐकतो, कारण सुप्रियाताईंना दिल्ली सूट होतं. त्यांना महाराष्ट्रात गुदमरल्यासारखं होतं. आणि हे सगळं असताना पार्टी काय म्हणते? पार्टीचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणतात? बाकी पदाधिकारी काय म्हणतात? आणि सर्वात जास्त कार्यकर्ते काय म्हणतात? सध्याच्या घटकेला कार्यकर्ता इतका इमोशनली चार्ज्ड आहे, की त्यांना सुनेत्रा ताईशिवाय कुठलंही नाव सुचत नाही. आणि कार्यकर्त्याच्या त्या इमोशनल सुनामी समोर कुठलाही मोठा नेता दुसऱ्या अँगलने विचार करायला तयार नाही.
त्यामुळे काय सुनेत्रा वहिनी सगळं सांभाळतील का? कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं, की एम जब एम-जी-आरची जेव्हा मृत्यू झाली, तेव्हा त्यांच्या पत्नीला समोर आणण्यात आलं. पण तो फेल झाला तो पूर्ण एक्सपेरिमेंट. किंवा एन-टी-आर नंतर त्यांच्या पत्नीला समोर आणण्यात आलं होतं. तो एक्सपेरिमेंट फेल झाला आणि मग शेवटी जो ताकदवार नेता होता, त्यांनी सगळं सांभाळलं. मग जयललिताच पुढे आल्या आणि त्यांनी पूर्ण पार्टी सांभाळली. पण जयललिताच्या मृत्यूनंतर पार्टीची पूर्ण विल्हेवाट लागली. एक खांबी तंबू असलं, की असं होणारच. पाहू काय होतं, आमची नजर असणारच. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये इतकंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.